लावलं ना तिथं कोणी टाकून जात नाही, त्यांच्यासाठी रडतात. कारण त्या सूत्र आहे लोकांचं. ज्यांना संसार समजला ना त्यांच्या डोक्यात एक तत्व नांदतं, मरणा आधी सावध व्हावे, कीर्ती करो नी मरावे. कीर्ती डोक्यात राहते. पण काही काही वेळे काही काही पोरांना काही काहींना बापही कळला नाही, काही काही बायांना पतीही कळला नाही. आणि नाती किती गंभीर असतात, नात्यांमध्ये काय प्रेम असतं, पण एकदा का स्वार्थ दळला, जगायची इच्छा आपापली उरली का संसार आपल्याला दाखवतो. 2च वर्ष कोरोना आपला आला होता, 2च वर्ष कोरोना आला होता. जर गरमान नवरा बायकोल कोरोना घेतला तसा मार्का डोऱ्या सांगत की ते एरमेकडे सोपा नाही होता कोरोना. एरमेकडे दकेत नाही लोक. काही काही व्हिडिओज माशी बाई काठी बांधीसन, चंपा बांधीसन, भाजी टाकी. इथला जमाना बाई. तुम्हाला सांगू का, कोरोना खरंच चांगला होता बाबा. त्याने माणसाला माणूस पण शिकवलं. कोरोना चांगला होता, पण कोरोना मग काही काही असा नीट होई घ्या, ज्या असा ड्रुक ड्रुक करत पैसाच ना जीवर त्याच्या अशा 5 वेळा डिल्ले होई घ्या. ज्या असा पैसासवर गोष्टी करत ना त्याचा पोरे शिलगावाला सुद्धा घेत नाही. ते चांगला चांगला असता मायबाप दुसरा माणसाची शिलगाई दिना, पण पोरे गया नाही. माझून काय म्हणाल तुम्ही, टाकून पडते रांडा पोरे. आणि ती होती पाठमोरे. ज्यांना ज्यांना कोरोना झालाय ना तेच एक सावा फक्त बेड द्या. आणि तुम्ही एवढं विचारा काय म्हणत बरं कोरोना. तो माणूस एक सांगत नाही बरं भो, रेल्वे डोकं लावा ना पण कोरोना जावा नाही. हो, मला जर विचारलं ना तुम्ही गजानन बा काय म्हणत बा कोरोना, मला सुद्धा कोरोना नीट कट्टा केले. मला सुद्धा कोरोना झाला होता. ते गली माशी ते नर्स डबडलीसन फिरांतात. आता त्या मोठ्या भाऊजाया आमच्या नर्स, आता खेड्यामध्ये वहिनी, मोठी वहिनी, दाखली वहिनी, बडा वशिला ना माल बडा भऱ्या. आणि आमच्याही मोठ्या वहिनी सरकारी दवाखान्यात त्या कोरोनाच्या कालखंडात असे ते फिरत होते डबे घेऊन. त्या एवढा डबा राहत होत नाही. आणि मी लोकांमध्ये चरचर करत म्हणतो, शेंबड्या आजार येऊ, चांगलं नाक शिकडी काढो बटी मैमाटी निघास म्हणत. आणि काही बी उतरुमलंयच म्हणतं सरकार. ते आमच्या मोठ्या भाऊजाईनं ऐकलं, म्हणे भाऊ चरचर करू नको, गर्दाकाला पोरे जर कथेन वारगल येऊ ना बट घरशील गाई दिशी. पहिले चेक करीले आमना 15 किट आहेत, 14 लोक चेक होई घ्यात, एकच किट राहिले चेक करले. आता त्या मोठ्या भाऊजाया, आता आपल्या खानदेशात भाऊजाईचं नातं म्हणजे हक्काचं थट्टा करण्याचं नातं. आता त्या सर्व दोघं तिघ भाऊजाईंनी एक केलं, म्हणे अवडंगराला चेक करल्या, हा बिगन गावे गावे फिरस. आता त्या बट्ट्या भाऊजाईसनी त्या मोठ्या भावांनी आग्रह केल्यानंतर त्याशी मला असा आडापाडा काय काढी काढीन काय नाही अशी म्हण नाक मग घाली नाशी खंगाई. काय सोनं काढ का चांदी काढ असं पिव्या जरक निघणं. आणि अशी लगेच अशी दाखली एक बाटली मग टाक. आणि तर लगून मी असा चरचर मध्ये शेंबडे आजार येऊ, चांगलं नाक शिकडी काढून त्या नर्स असते मन नाक म्हणती काढी काढीन जवळ शिकडू मी हाची हाची बट्या भाऊजाई म्हणे कावा बोकड्या कोटला आहे. अहो इथला जोर जर आता भाऊजाईन जवळ बोलता येत नाही. इथला चरचर करून म्हणतो आहे का आजार खोटा आहे लबाडे. आणि मग त्या नर्स तो रिपोर्ट घेऊन आला, म्हणे महाराज चरचर कर नका, आमना 15 किटा होतात, 14 लोकेसले काही नाही, पण तुमले 70% दिकी राही ना. म्हणा बा मनपा 100 लोक उभा, मॅडम फक्त इथलीच बोलली तुमले 70% दिकरा नाही, एक बी दिकी नाही मनपा. कोणी वट्टावर तर कोणी धाबावर. मी 1 लाख कसा गली मा मनकडे कोणीच दकी नाही. बटान बडा पै घ्या, मी 1 लाख उरणू गली मा डायरेक्ट. मी असं आमना घर जावा लागलो. कोण असा दरवाजा जर उघडा राही ना त्या बाया अशा दाखवला पुरे ते गरमाताने छिलक रे मरी जायचो तो लागी घ्या रे ओ तू आता वै रे बोकडा तरी संतेल घर मागाले. जरासा दल्ला दुल्ला वटावर बटेल ना त्या दल्ल्या गटाना करत चटनगर महाबहिणा तो गिरा दल्ला दल्ली तसा अंग सोडू सोडू करे. मी असं घरी जाता जाता विचार केला, म्हणतो हो म्हणा बा काय चंडाय आजार म्हणतो हो मालेच बिलग ना.
लोके मला असा दकी दकी पयत जसं काही मी कपाशी ना गते बोत्या मन कंबरले बांधलो जंतूच ना मी असा फेकू तेचली. आता लोक घरात शिरले ना गजानन बुवा मला काही वाटलं नाही. अरे जी लोक ज्ञानोबरायना झाली नाही चोख उभरायना कुणाचे माय बापा कुणाचे माय बापा कुणाचे कुणाचे माय जसा घरी जायला लागलो तसं जोनी तो माल दरवाजाला येत. कोणी खिडकी वाटे दाखी कोणी दारांनी फै वाटे दाखी. लोकांनी दरवाजा लावला मला काहीच वाटलं नाही दादा. पण खरा पश्चाताप केव्हा आला मी आमना घर पागू आणि आमनी बाई दुसऱ्या नोटावर कुदीचं सांगे तुम्ही घर नका या म्हणतात रातना पॅकेट लई नव्हतं तुम्ही घरमा या कीर्तन पॅकेट लई नव्हतं तुमले पिवे खिचडी टाक दियो तुमले उडीदना पापड बुंद दियो तुमले चिकनीन पापड बुंद देऊन आज लागी घेऊ तर घर नका या. महाराज मी त्या घरकडे देखू म्हणतो ओ म्हणा बा कर्ज काढी सन घर बांध इथलं दांडग शावर लाव मालका अंग दवाल बी बेटावनी त्यान काले माले का कोरोनाचा अंगण मग अंग दवाला या ते मी असं दांडग घरकडे देखू म्हणतो ओ म्हणा बा पैसा उचली सन बांध. बाई माल सांगे तुम्ही आता 15 दिन वावर मारा मी एक वायरनी थैली देस एक चादर देस एक गल्ला देस एक ताड देस एक बिस्लरीन बाटली देस तुम्ही 15 दिन वावर मारा म्हणतो हो म्हणा बा. मी त्या घरकडे देखू म्हणतो परदेशी आना भी नाही जाना भी नाही 15 दिन वावर मारायनू जर शिवार माहीत कोणी असं गाडो बी दिक ना माले मी त्याला आका मारू बो बावड्या तो म्हणे नाही रे बो तुन पाय येऊन का तुला आयरली जाऊ एक बी जण मनकडे येणी माल बघतो कोणा फोन येत जेस ना मी पैसा उचलेलो होतात घर बांधायला तेच ना मला तेच ना फोन येतो हॅलो महाराज तुमनं जैन अकाउंट आहे का तुम्ही वहिनीन कानवर टाकीले का आणि मी तो त्याला सांगू हो म्हणा बाप हो बापरे म्हणा काही खरं नाही तो मालता तर नाही पाय करी करी हो भाऊ तू बाईन कानवर टाकेले ना घरवाला ना कानवर पोरे सोऱ्या ना कानवर टाकेले ना मी तो हो म्हणा बाप हो बापरे काही खरं नाही आणि मी कोणले पैसा लावचे असले मी वाटेल होता त्या मालीच्या तुनी तर काही गोट करी नाही आता तर तुला गौऱ्यावाला असले मी फोन लावायला जायले महाराज. पण 1:30-2 वाजता कुठेतरी बाई डबा देताना यायची असं वाटे बट गाव शिलगू जाऊ द्या पण आपलं धर्मपत्नी आपला मागेशी खरं सांगे श्री स्वामी समर्थ भिवू नको तुझ्या पाठीशी आहे ती जशी येताना दिशी असा त्यांना फुलू मी तर बट दुनिया शिलगी जाओ पण आपली बाई आपल्या डबा देवाली राहिली पण ती बी अशी डबा देवाला 1:30-2 वाजता अशी त्या रिक्षा इथली उभी राहे आणि तटेंग आवाज दे माऊलीन बाप औ डबा खाई बी ले जा दुई बी ले जा आणि सॅनिटायझर मारी सुकाडी बी ठेव जा आणि असा येणीना चटका दिसन सांगितली माले बाय आणि मग मी तीनकडे देखू म्हणतो हो म्हणा बा तुले वड साजरी पौर्णिमाने 700 जागेवर 1100 साडी लावू मी आणि तू मला बाय कराय नाही फक्त मला घर येऊ दे त्या साड्या बिन तो वड बी नाही उपाडी फेक दिना ना तर मग म्हणतो आखो पुढे जायची तीन माग फिरायची डबा उचलच का नाही बुवा आखो पुढे गेली का हात द्यायची ती बाय महाराज ती अशी बाय करायची मी तिच्याकडे पाहायचो आणि मग मला वाटायचं महाराज
की आपल्या जगात आपल्याला कोणीच महत्व देत नाही आपलं काय कोणीच आपल्याला किंमत देत. तेव्हा ती मला पाठ मोहरे व्हायची आणि मी माझं माझं म्हणायचो. नाही नाही कुणाचे कोणी, नाही रे नाही कुणाचे कोणी, नाही रे जेव्हा पाड द्यायची ना तेव्हा एकच केलं, गळ्यात अशी माळा काढायची आणि फक्त विठ्ठल नावाचा जप करायचा. अवघे निरसुनी काम घ्यावे नाम विठोबाचे. रात्रंदिवस त्या कोरोनाच्या काळात नाम जप केला ना त्याचा फायदा एक झाला, कोणाला कोरोना गाजला तो आम्हाला कोरोना साधला महाराज. आम्हाला कोरोनानं खूप दिला, कोरोना नंतर आमचं पारब्ध उदयाला आलं. पण एक शिकलो महाराज, आपल्यावर आलं का आपलं कोणीच नसतं, काही कोणीच नसतं. मग कळतं अभ्राची सावली जाईल रया, कवनाचे मायबाप कवनाचे गुणगोत मुर्ग जडावत हो. मग कळतं नोहे हा तुझा परिवार, धनदारा पुत्र जन, हे सर्व आपल्याला कळायला पाहिजे. म्हणून तुकोबरायांनी सांगितलं होतं क्षणोक्षणी करावा विचार.
क्षणोक्षणी हाची करावा विचार तरावया पार भव सिंधू. कारण या संसारात आपलं जास्त दिवस राहणं नाहीये. वस्तीकर वस्ती आला प्राप्त काढी कुठून निघेल. कारण का पक्षी अंगणी उतर पक्षी अंगणी उतरती ते का गुंतवून राहते तैसे असावे संसारी जोरी प्राचीनाची दोरी. हे नादबाबा सांगतात. पण नामदेव महाराज संसारातलं सूत्र सांगतात. उडाली पक्षीने निघाली आकाशी चित्त बाळा जवळी ठेवून या तैसे माझे मन राहो का ईश्वरी मग मी सुखे असेन का संसारी. संसारातली अवस्था सांगतात. धेनू चरे बनी चित्त वत्सावरी तैसे माझे मन राहो का ईश्वरी मग मी सुखे असेन का संसारी. दुडी भरी दुडी सखीशी गोष्टी करी चित्त दुडी भरी तैसे माझे मन राहो का संसारी मग मी सुखी असेल का. साधूंनी एक सांगितलं तुला पटेल तेवढा या देहाने संसार कर पण तू मनाने परमार्थ कर. आणि जर मन ऐकत नसेल तर मनाला सांग नको नको मना तू माया जाडी. मन ऐकत नसेल तर सांग मनोमार्गे गेला तो तेथेची मुकला हरिपाठ स्थिरावला तोची धन्य. मनाला सांग प्रपंच ज्यांच्यावर आपण प्रेम करावं ना ते आपल्याला धोका देतात. ज्यांना आपण जतन करावं ना ते आपल्याला एक दिवस डोळ्यातनं अश्रू काढतात. ज्यांच्यावर आपण निस्सीम कृपा करावी ते एक दिवस 4 लोकांमध्ये आपलं नाकाचं पाणी उतरवतात. त्याला म्हणतात संसार. तो संसार आहे. इथं बरेच जण आहेत ना आपल्याकडनं रडून रडून काढून घेतात आणि आपल्याचकडनं हसून हसून सांगतात या गली आली मग फिरणारा बी उदबत्त्या काही घरे डुकणारा चांगला नाही राहत. काही काही आपला पण गोड बोली जण काढले तर आपला घर कसा डबा रचेले कसं काय रचेले. एखादा आपला घर फिरीसन दुसऱ्या घर दोन. एक लक्षात ठेवा दुसऱ्याच्या संसारात आग लावणारा आणि दुसऱ्याच्या संसारात किडे पडणारा याला किडे पडून मरावं लागतं. भोग तो ना घडे संचिता वाचोरी. सोपी गोष्ट नाहीये. इथं एवढी जनरेशन तरुणातली पोरं बसलेत ना. एक लक्षात ठेवा दादा माझं कीर्तन आता फक्त 10 मिनिटं चालेल. 9:30 कार्यक्रम सुरू झाला. 11:30 कार्यक्रम थांबवावा लागेल. प्रत्येक शहरीकरणातल्या पोरांना सांगेल आदर्श घ्यायचा असेल तर या दीपक दादाचा घ्या या स्वप्नीलचा घ्या की आपली परिस्थिती नाजूक जरी असली तरी आपण माता पित्यांच्या ऋणातनं मुक्त व्हायला पाहिजे. माता पित्यांचा काहीतरी आपल्यावर भार आहे. अरे कधीतरी रामासारखा विचार करा की त्रिभुवनातलं सुख अयोध्याच्या नगरीत चालत होतं पण बापाने सांगितलं बेटा तू 14 वर्ष वनाला जा. पोरगानं हसत हसत ते राज्य स्वीकारलं. असा पोरगा जन्माला येण्यासाठी मायबापाची कूस पवित्र पाहिजे. असा पोरगा घरात आणण्यासाठी आता राम नाही येणार पण रामाचं आचरण डोक्यात घ्या. आता कृष्ण नाही दिसणार पण कृष्णाचा विचार डोक्यात घ्या. कलियुगाच्या काळात जर स्वप्नील आणि दीपक हे कार्य करत असेल ना तुम्हाला सांगून जाईल
आज एवढी पब्लिक कार्यक्रमाला येत असताना, एवढा चांगलं नियोजनाचा भार करत असताना, आज मुकुर्डू दादांना जर गरुड पुराणाच्या माध्यमातून 3 मिनिटं देवाने या कार्याला साक्षी ठेवायला पाहायला पाठवलं असेल ना, आज हे दादा ज्यांनी आयुष्यभर कष्ट करून लेकरांना सुखाचा संसाराची घडी बसवताना, आज माझ्या लेकरांनी माझ्या जीवनातली सोनेरी क्षण पंढरपूरच्या नगरीसारखा केला. आज देवाच्या कानात उखरडू बाबा सांगत असतील, याचसाठी केला होता यासाठी केला होता यासाठी केला यासाठी कार्य पाहून बापाला स्वर्गात स्वामीपान वाटत असेल की याचसाठी केला होता हट्टहास, शेवटचा दिस गोड व्हावा. आता त्यांचा आत्मा एकच बोलेल, आता निचंतीने पावलो विसावा खुंटली या धावा तृष्णेची या. आज एवढी गर्दी या कार्यक्रमाला आल्यानंतर त्या शोभाताईंच्या आत्म्याला एकच हर्ष वाटत असेल की कौतुक वाटे झाली या वेचाचे, नाव मंगळाचे तेने गुणे. महाराज, पोरांनी जर चांगलं वडण घेतलं, पोरांनी जर चांगला विचार घेतला, मायबापाला स्वर्गातली मुक्ती आवडत नाही, स्वर्गातला आनंद आवडत नाही. शेवटच्या काळात पोरं जर ताब्यात राहिली, सून ताब्यात राहिली, कुटुंब जर ऐकून राहिलं, तर मायबाप देवाला सांगतात, तुका म्हणे मुक्ती परनेली नवरी अनाथा दिवसचारी खेडीमेडी. पण हे प्रत्येकाच्या मायबापाच्या नशिबी राहत नाही. काही काही माणसांच्या मायबापाने खूप कष्ट केलं, पण पोरं जो धोका द्यायचा तो देतात, म्हणून चोखोबाराय सांगतात अभंगाच्या 3ऱ्या चरणी, अवघे सुखाचे संगती अवघे सुखाचे संगती अवघे सुखाचे संगती अवघे सांगती कोणी कामा नाही, आणि ती संसारात शेवट आपल्याला कोणी कामाला येत नाही. इथं बसणाऱ्या सुरत नगरीमध्ये असणाऱ्या सर्व कष्टकऱ्यांना ऐका, जी 35च्या आतली पोरतनं कानाचे पडदे खोलून ऐका, हातातला मोबाईल जरासं चिवणं बंद करा. ओ, तुम्ही खानदानी घरात जन्माला आल्यानंतर माणुसकीची ज्योत हृदयात पेटत असताना एक लक्षात ठेवा, मायबापांना आयती इस्टेटीवर 4Gचा रिचार्ज मारायला काही वाटत नाही. आपल्या मायबापाचं कष्टाची जाणीव जर राहिली ना, तर कष्टाचा विषय ऐकायला डोळ्यातनं पाणी येतं. सोपी करत नाही आहे. जर ग्रामीण भागात आजही एखादा पोरगा मातला ना, तर एखादा काका सुद्धा कानपटीत ओढू शकतो, पण शहरात तसं वातावरण नाहीये.
शहरात माझं माझं म्हणून आपल्या घरामध्ये दडपून ठेवणाऱ्यांनो ऐका, हा कलियुग आहे. इथं जेही काही 35च्या आतली पोरं कीर्तन ऐकतात ना, त्यांना जाताना शेवटचा संदेश सांगून जाईल, तुमचा बाप 10-15 घंटे काम करतो ना, तर तुम्ही एवढंच डोक्यात ठेवा की आपल्या हातातली विमलची पुडी, आपल्या हातातली गुटखा, आपल्याला लागलेलं व्यसन, हे आपल्या बापाचं कष्ट पाहून थोडं बाजूला ठेवा. या एवढ्या इथं पोरी कीर्तन ऐकायला आल्या आहेत. प्रत्येक पोरगीनं मायबापाची जाणीव ठेवा. तुमचा बाप गावावरही पोट भरू शकला असता, पण माझी पोरगी शिक्षण करून दुसऱ्याच्या घरी नांदायला जाताना माझ्या पोरीनं चांगलं घर भेटायला पाहिजे म्हणून तुमचा बाप कष्ट करतोय. आज एवढ्या सुरतमध्ये या पोरी परणून आल्यात ना, तुमच्या बापानं अशा माणसासोबत तुमचं लग्न केलं की तुम्हाला उन्हात जायला वेळ नको, तुम्हाला शेतात जायला काम नको. सुरत पाहून का दिलं? तुमच्या बापाला हे माहित नव्हतं का तिथं हिचा बंगला नाहीये, ही भाड्याच्या घरात राहील, हिचं छोटस घर राहील. पण तुमच्या बापाच्या डोक्यात एक सदैव जिवाडा होता, हिचं घर छोटं राहिलं चालेल, पण ही 2 वाजता शेतातनं कामावून येण्यापेक्षा ही तिथं साड्यांना टिकल्या जरी लावेल ना, तर ती तिचं पोट तिकडे भरू शकेल म्हणून तुमच्या बापाने सुरतमध्ये दिलं होतं तुम्हाला. मग आता तुम्ही संसार चांगला केला ना, तर आता 2च गोष्टींवर लक्ष द्या. पोरांना चांगले संस्कार द्या आणि त्यांना शिक्षणाची चांगली पकड द्या. जर उद्याच्या येणाऱ्या कालखंडात तुमची पोरं चांगले शिक्षण करणार नाहीत आणि जर त्यांना चांगले संस्कार राहणार नाहीत, तर तुमच्या पायऱ्या कोणी चढणार नाहीत. कारण आजच बऱ्याच पोरांचे लग्न होत नाहीयेत, मग आज जी पिढी जन्माला येते तिचं काय करणार आहेत आपण? गावोगावी पोरींची संख्या कमी नाहीये, पोरी भरपूर आहेत. आम्ही रोज अख्खा खानदेश पिजून काढतोय. महाराष्ट्रात भरपूर कीर्तन आहेत, अनेक कॉलेजमध्ये पोरी भरपूर आहेत. मुलींची शिक्षणाची पातळी उंच झाली, मुलांची व्यसनं अधिक झाली, मुलांना लागलेले व्यसन, मुलांचं कमी झालेलं शिक्षण. म्हणून बाप पोरगी देताना 6दा विचार करतो की कोण्या पायऱ्या चढाण्या आणि कोण्या नाही चढाण्या. आजी पोरं निर्वेशनी आहेत. सुरत सारख्या सिटीमध्ये ज्यांनी प्रगती केली ना, त्यांच्या घरी कोणीही पायऱ्या चढून सांगतं की आमच्या संबंधाला स्वीकारावा. पंचेस ना पोरेस ना ठिकाणच नाही. सर्व गोष्टीनं व्यसनानं भरकटलेलं घर. पोरांना काही वाटत नाही हो, पण रात्र दिवस मायबाप काय चिंतेत जडतात त्या मायबापाला विचारा काय होतं. बाप समजणं इतकं सोपं नाही. बाप बाप झाल्याशिवाय कळत नाही. 35शीतली पोरं ऐका, आपण ज्या दिवशी बाप होतो ना, त्या दिवशी आपल्याला बापाचं तत्व कळतं, पण तोपर्यंत आपला बाप चालला गेलेला असतो. बाप कळाला घरातल्या पोरींना, पोरांना नाही कळाला. बाप कळाला या महिला वर्गाला. अर्ध्या रात्री जरी या बायांना बापाचा चेहरा आठवला ना, समोर गुलाबजामुनाची थाटी राहू द्या तरी पोरींना जात नाही. कारण त्यांना माहितीये की माझा बाप माझ्या लग्नाच्या वेळेस किती लोकांचे पाय पडत होता आणि किती लोकांचा हात जोडत होता, किती तोलतोल करत होता. पण आज बापाची कंडिशन अशी झाली आहे, एकेका बापाला जर 4 पोरी राहिल्यात ना, तर पोरीचं लग्नाचं टेन्शन नाही बापाला. पण 4 पोरींच्या पाठीवर एक जरी पोरगा राहिला ना, तर रात्री झोप लागत नाही बापाला. बाप चिंतेत राहतो. हे 35शीतल्या आतल्या पोरांनो, जर बापाची चिंता जाळायची असेल तर बेट्यांनो निर्वेशनी राहा. पैशाला जीव लावा. पैशाशिवाय समाजात किंमत नाहीये. पैसा राहिला तर कोणीतरी आपल्या घरी चढेल, कोणीतरी आपल्याशी बोलेल. आणि हे जर सूत्र तुम्हाला जिवंतपणे कळलं नाही, तर तुम्ही तुमच्या बापाला धोका देतात, तुम्ही फजितखोर आहात. हे चोखोबा राय सांगतात अभंगाच्या शेवटच्या ओ तो कमने फजित खोरा, तो कमने फजित खोरा, ओ तो कमने फजित खोरा, तो कमने फजित खोरा, ओ तो कमने फजित खोरा,
थोर ओ फजित खोर दोघांमध्ये फजित खोर माझे माझे मनती घर माझे माझे मनती रखू चला स्वप्नील दीपक मोठ्यानं बोला चला दीपक चोखा मने फजित खोर माझे माझे म्हणती घर चोखोबरांचा मृत्यूसार पटवणारा अभंग तुटला आयुष्याचा दोरा आदरणीय उखरडू बाबांच्या या द्वितीय पुण्यस्मरणानिमित्ताने घेत असताना या कार्यक्रमाची रूपरेषा आदरणीय परमपूजनीय दीपक उखरडू शिरसाट आणि स्वप्नील उखरडू शिरसाट यांच्या माध्यमातून जरी होत होती तरी कार्यक्रमाचं आयोजन सुनील बाबूराव पाटील गिरडकर प्रवीण बाबूराव पाटील गिरडकर यांच्या माध्यमातून इथपर्यंत येणं झालं. आदरणीय आमचे बाबासाहेब दत्तू सोनजी पाटील नरेंद्र पाटील आदरणीय आमचे काका यांच्या माध्यमातून इथपर्यंत येणं झालं. या कार्यक्रमाला आशापुरी यूट्यूब चॅनलचे मालक त्याचबरोबर या कार्यक्रमाला विशेष उपस्थिती गजर कीर्तनाचा या यूट्यूब चॅनलचे मालक राकेश दादा यांची सुद्धा उपस्थिती झाली.